चला आता उन्हाळा सुरू झाला आहे. मग उन्हाळ्यात जास्त मी तरी कस्टर्ड खूप बनवते, मला खूप आवडतं. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघू. अर्धा लिटर दूध मी चांगलं वर येऊ म्हणजे असं तापवून घेतलेलं आहे, वर आलेलं आहे प्रॉपर. तर त्यातलं मी हे एवढा पेला बाजूला काढलं आहे, कारण ही जी कस्टर्ड पावडर आहे ती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हे चांगलं दूध गार झाल्यानंतर करायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत. तर त्यासाठी ही कस्टर्ड पावडर वापरली. कुठलीही कस्टर्ड पावडर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर लागणारे साखर. तर ही साखर एक पाऊण वाटी आहे, कदाचित त्यापेक्षा जास्त पण लागू शकते. ते मी लास्टला सांगेल अर्धा लिटर दुधाला किती साखर लागते. त्यानंतर मी इथे घेतलं आहे ॲपल आणि चिकू. तर त्यामध्ये तुम्ही कुठलेही घेऊ शकता, केळं घेऊ शकता. त्यानंतर डाळिंब खूप छान लागते यामध्ये. तर आत्ता माझ्याकडे फक्त सफरचंद आणि चिकू अवेलेबल आहे, सो मी ते घेतलं आहे. त्यानंतर मी घेतलं आहे केशर. हे आहेत बेदाणे, किसमिस. त्यानंतर हे आहे ड्रायफ्रूटमध्ये बदाम आणि काजू, आणि हे लास्टला वरून टाकायचे आहेत. त्यासाठी घेतले, हे घेऊ शकता किंवा चेरी घेऊ शकता. ओके, हे आहे मी टुटी फुटी घेतलं आहे. आता एवढ्या साहित्यामध्ये बनवायचे. आता मी काय करणार, गॅस आधी ह्यामध्ये पावडर मिक्स करून घेणार आहे छान. म्हणजे पावडर एक 2 ते 3 चमचे घ्यायचे, जास्त घ्यायचं नाही, नाही तर मग ते खूप जाड जाड होतं जे लास्टला जे कस्टर्ड असतं ते. त्यामुळे थोडीशीच घ्यायची. हे पूर्ण एक एवढं पेला बनवायचं आणि मग ते परत दूध उकळत ठेवायचं, त्यामध्ये टाकायचं, चांगलं ढवळायचं असं छान जाड होईपर्यंत. ते मी दाखवते. आणि त्यानंतर मग ड्रायफ्रूट्स टाकायचे. आणि जी फळं आहेत ती मी आत्ता कट केलेली नाही. ती का, कारण आत्ता जर कट केली तर ती तोपर्यंत काळी पडणार आहे. तर फळं मी लास्टला जे दूध हे गार होणार आणि मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी जेव्हा ठेवणार तेव्हा ते बाकीचे फ्रूट जे काही आपल्याला फ्रूट टाकायचे ते कट करायचे आणि मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आता मी ती कस्टर्ड पावडर, आता त्यामध्ये पण वेगवेगळे फ्लेवर असतात, पण माझ्याकडे जी आत्ता आहे ती व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे. तर मी एक 5 चमचे ती दुधामध्ये मिक्स करून घेतली. एकही गुठळी झाली नाही, कारण दूध गार आहे, खूप मस्तपैकी झालं आहे. आणि हे आता मी त्यामध्ये टाकते. थोडंसं हे जाड असं लगेच कळून येतं, शिजल्यासारखं जरासं झालं की गॅस बंद करून टाकायचा. आणि मग त्यामध्ये बाकी आपले ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे आणि ते प्रॉपर परत हे गार होईल. त्याच्यानंतर मग बाकी आपली कट केलेली फळं टाकायचे. आणि ह्यामध्ये मी आत्ता तरी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. परत जर लागली तर टेस्ट करून मग आपण वाढवू शकतो. आता हे साधारण मी अर्ध्या वाटीच्या वरती साखर घातलेली आहे. तर ते आता माझ्यासाठी गोड बरोबर आहे. जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर तुम्ही ती पाऊण वाटी साखर घालू शकता. आणि ह्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स टाकले आहेत की जरासे ते शिजल्यासारखे होऊ दे. आणि असं छान जाड असं झालं आहे. आता गॅस बंद करायला काहीच हरकत नाही. आणि मी केशर पण टाकले, कारण त्याशिवाय त्याचा तो कलर त्यामध्ये येणार नाही. तर आता मी हे बंद करते. आणि गार झालं की त्यामध्ये मी फळं टाकून ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि एक पुढे 5-6 तासाने खायचं, तरच ती टेस्ट खूप छान लागते. साधारण 6 ते 7 तासाने मस्त हे कस्टर्ड रेडी आहे.